फ्रेंड्स शो टाइम मध्ये आज आपण फ्रेंड्स सोबत आहोत. या सगळ्यात दिल दोस्ती दुनियादारीचे सगळे फ्रेंड्स आज माझ्या सोबत आहेत आणि आज मी त्यांना भेटायला आली आहे आणि फ्रेंडशिप डे साजरी करायला आली आहे. हॅलो, हॅपी फ्रेंडशिप डे. आणि हे सगळे आज एका बंधनात आहेत का एका कुठल्या तरी गोंडस अशा एका काय मी याला बंधन नाही म्हणू शकत, कारण तुम्ही सगळे एकत्र आहात आणि तीच तुमची स्ट्रेंथ आहे, तीच तुमची ताकद आहे. कसं वाटतंय आता हे सगळं असं एकत्र? कसं आहे, आम्ही सगळे रोज एकमेकांना चिकटलेलेच असतो. मेकअप रूममध्ये असो, सेटवर असो, प्रेस कॉन्फरन्स असो, हॉटेलमध्ये असो, आम्हाला एकत्र राहायची सवयच झाली आहे. आणि हे कसं आहे, हे जे बंधन दिसतंय आमच्यातलं, हे आमच्या मैत्रीचं बंधन आहे आणि ते चमकतंय, कारण आमची मैत्री जगासमोर आजकाल खूप चमकते. वा वा वा, क्या बात आहे. कैवल्याची फिलॉसॉफी झालेली आहे. आणि आना काय म्हणणार? बरं, ही आयडिया जी होती ती माझी होती, पण ती तुला नंतर लेट कळली का? नाही, यावेळेस मला ती मलाच कळली आहे. माझीच आहे ही, तुझीच आयडिया. माझीच आहे. ओके, त्यामुळे काही चान्स नाहीये दुसऱ्याला. काही चान्स नाही, कोणी काही मला बोलणार नाही आणि मी एन्जॉय करते. काय नाही, भारी वाटतंय. आणि फ्रेंडशिप डे आणि सगळे आमचे फ्रेंड्स असतातच, घरी धमाल करत असतो. सगळ्या लोकांना पण आवडते आम्ही करतो ती धमाल, त्यामुळे आम्ही अजून धमाल करतो, मजा येते. येस. आणि आशू का मागे? In the year 1967 when I was in friendship. Yes, thank you. आय वॉज इन फ्रेंडशिप असं झालंय. तुझे काय, मी असल्या बाळबोध कल्पनांना अजिबात मला मान्य नव्हतं, त्यामुळे माझा ऐवजी दोन्ही हात बांधून ठेवलेत मी विरोध करू नये म्हणून. आणि रेश्मा? हो, हे ॲनाने काहीतरी करून ठेवलंय, काहीतरी खूप म्हणाली की छान दिसणार आहे हातावर असं काहीतरी, आणि आता निघताच येत नाहीये यातनं, म्हणून आता अडकून पडले. नाहीतर माझा सगळा भात भाजी सगळं जळलंय. आणि मैत्रीने दोन्ही हात बांधले गेले, त्याचा स्वयंपाक कसा करणार? स्वयंपाक कसा करणार हा प्रश्न आज नाहीये, कारण आज आपल्याकडे केक आहे आणि आज आपण केक कटिंग करणार आहोत फ्रेंडशिप डे निमित्ताने. सो लेट्स गो टुवर्ड्स केक. केकचं आज बरीच सरप्राइजेस आहेत आपल्यासोबत. दिल दोस्ती दुनियादारीच्या सेटवर मी आत्ता आहे. सगळे फ्रेंड्स मला भेटले, त्यामुळे मी पण ठरवलं की आज खूप साऱ्या गमती करायच्या आहेत. केक तर आहे, पण अजून काही गोष्टी आहेत ज्या मला या सगळ्या माझ्या फ्रेंड्सना द्यायच्या आहेत. तर मी एक एक घेऊन येणार आहे. ती सरप्राइजेस आहेत. सगळ्यांनी डोळे मिटा प्लीज. डोळे मिटा, डोळे मिटा. नाही नाही, असं काय होणार नाहीये. सो पहिलं गिफ्ट आहे रेश्माला, पण सगळे डोळे उघडू शकतात. हा कप तुझ्यासाठी आहे. याच्यात लिहिलंय आय लव्ह अस. आणि चहा खूप छान बनवते ना रेश्मा, सो यातून तू देऊ शकतेस सगळ्यांना. थँक्यू. तुला कसं वाटलं? थँक्यू, खूप गोड आहे, खूप गोड आहे. आणि आय लव्ह अस. येस. आणि आता नेक्स्ट गिफ्ट आहे सुजयचं. ते फार इम्पॉर्टंट आहे, कारण सगळ्यांनाच तो फार पिडत असतो रेंट देण्यावरनं. तर त्यामुळे सगळ्यांसाठी ते गिफ्ट उपयोगात येऊ शकतं, कारण त्यांनी याच्यात पैसे ठेवून सुजयला रेंट द्यावा. वा वा, क्यूट डुकरीण आहे, किती गोड आहे ती. मी दरवेळी फक्त मेल पिगी बँक्स पाहिल्यात आणि ही खूप उपयोगी पडणार आहे. ऍब्सोल्युटली, महिन्याच्या शेवटी हो ऍब्सोल्युटली. हो, आणि कुठलं तर पार्टी हो, त्यामुळे हे फुटून यायची मी पूर्ण काळजी घेणार. आता फोडूनच टाकूया, टेन्शन नको, फोडून टाकू लगेच, पार्टी होऊन जाऊ. येस. आणि नेक्स्ट गिफ्ट आहे आशूसाठी. आशू डोळे बंद कर, हात पुढे कर. हे तू कोणालाही देऊही शकतोस प्रेमात. आणि या बेल प्रमाणे तू कोणाच्या गळ्याचा ताईत आहेस. आवाज येतो किंजल. वा वा, आवडली का तुला? मस्तच आहे, मस्तच आहे. आणि ती माझ्या देशात आले, स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड मधनं बेल आलेली आहे. आणि आता नेक्स्ट गिफ्ट आहे आपली सगळ्यांची स्टार मिनू आपल्या सोबत आहे, त्यामुळे तिच्यासाठी हा स्टार आहे. थँक्यू सो मच. हे खूप आवडले मला, हे खरंच थँक्स अ लॉट. आता मी खूप घालणार, तू घालायचं नाही अजिबात. वापरलास तर मारीन, हाणेन तुला. बस, तिला दे लवकर, तिचं गिफ्ट रडते ती. नाही तर हां येस. आता तिचं गिफ्ट बाकी आहे. आता आपण ॲनाकडे वळूया. ॲना आपल्याला सगळ्यांना हसवत असते आणि खूप साऱ्या गमती जमती करत असते. ती याच्यासारखी असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कसं वाटलं आहे ना? खूप भारी वाटते. मीच सगळ्यांना काय 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 करून देत असते. त्यांना यांनी नाव दिले की कचऱ्यातून कला, पण तसं काही नाहीये. हे कोणाचं ग्लोव्ज आहेत?
कोणाचं होते की खरंच आणलंय हे खरंच आणलंय, खास तुझ्यासाठी आणलंय आणि कचऱ्यातून कला नाहीये. थँक्यू. आता ह्याला कंपनी म्हणून कोणाच्या तरी ग्लव्स मधनं बनव असंच. येस आणि आता आपल्या सगळ्यांचा लाडका कैवल्य बाकी आहे आणि कैवल्य हा नेहमी हटके असतो, त्याच्यामुळे त्याचं गिफ्ट शोधायला मला खूप प्रयत्न करावे लागले आणि शेवटी मला एक हटके गिफ्ट मिळालेलं आहे आणि त्याला हुड पण आहे. वाव, लेदर जॅकेट. मला लेदर जॅकेट्स खूप आवडतात. मी अशी शपथ घेतो की मी एक दिवशी इतका बारीक होईन हे लेदर जॅकेट मला बसेल आणि मी कॉन्सर्टमध्ये हे लेदर जॅकेट घालून खास IBN लोकमतच्या प्रेक्षकांसाठी गाणे गाईन. येस, क्या बात आहे. सगळे आपल्या सोबत आहेत आणि आता केक कटिंग होऊन जाऊ दे सगळ्या गिफ्टसह. आणि दिल दोस्ती दुनियादारीचा फ्रेंडशिप डे इथे साजरा होतोय आणि आता आपल्या सोबत आहेत महाफ्रेंड विनोद लवेकर. हे तुमच्यासाठी आहे. या सगळ्यांचा अल्बम करून तुम्ही यात फोटो सगळे लावू शकता. अरे पहिला फोटो दिसतोच आहे संजय दादाचा. हा संजय दादा फार मस्त आहे. थँक्स संजय दादा. याच्यानंतर आशिषचा फोटो दिसतोय मला, मनस्विनीचाही फोटो दिसतोय, हरीशचा दिसतोय, अमोल पाटील यांचा फोटो दिसतोय आणि हा ग्रुप फोटो आहे आणि माझा कुठेतरी टांगलेला आहे झाडाला. आणि ह्या सगळ्या मेमरीज तुझ्यासाठी किती स्पेशल आहेत? फारच स्पेशल आहेत. म्हणजे हे वर्ष फार मी एन्जॉय करतो आहे या सगळ्यांसोबत आणि मी खूप खुश आहे. रोज एक नवीन टार्गेट, नवीन अचिव्हमेंट, नवीन टेन्शन आणि नवीन मजा आणि नवीन टार्गेट. टार्गेट सगळेच आहेत. नाही, सगळेच छान आहेत. म्हणजे पुष्कर इतका बोलतो म्हणजे त्याला सांगावं लागतं की पुष्कर शांत बस. आम्ही वेळोवेळी पुष्करला सांगतो की प्लीज शांत बस, तू नको बसू. आणि इतकं त्याला शांत करावं लागतं ना. आणि सुरतला काहीही शंका नाही, शांतपणे फक्त ऐकत असतो माझा. याचा अर्थ उलट असेल. नाही अजिबात नाही. कुठलेच सर्कस्टिकली बोलत नाही. खूप आपली मुलं आहेत आणि पहिल्यांदाच मला म्हणजे इतके म्हणजे हा म्हणाला मला किती यंग लोकांसोबत. मी म्हटलं मी इतक्या लहान मुलांसोबत कधी काम केलं नाही. खरंच नाही केलं मी. खरंच म्हणजे आधी मी इतके सिरियल्स केले आहेत, मग खरंच केले आहेत, पण एवढ्या लहान मुलांसोबत खरंच कधी. या सगळ्या आता शांत पण त्यांना खूप काही बोलायचं. विनोदला काय सांगणार आहात तुम्ही सगळे? हा सुब्रत, तुला काही शंका आहे? नाही, मी आता लहान मुलगा आहे, मला भूक लागली. पुष्कराज, आता तरी बोलशील का रे दिग्दर्शकाच्या रिक्वेस्टवर? In the year 1967 when I was in friendship book. Thank you. नाही, काही नाही, त्यांच्यासमोर काही बोलू शकत नाही. भूक लागली आहे, जेवण करायचं आहे, काहीच नाही. नाही काय, मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा हा ग्रेटेस्ट एक्सपिरियन्स आहे आणि खरंच इतकं मुक्त वातावरण आहे. मी विनोददादा म्हटलं की लहान मुलासारखं वागतो आम्ही. याचं कारण असं की इथे इतकं फ्री वातावरण आहे, सगळं काही बंधनं नाही आहेत. फक्त एवढंच आहे की तुम्हाला सगळं दिलेलं आहे, फक्त मजा करा, छान काम करा आणि ते लोकांपर्यंत पोचवा. तर हे जे सगळं वातावरण आहे यासाठी आम्ही आमच्या दिग्दर्शकालाच ब्लेम करतो. आणि अजून मी 2 मिनिटं घेते तुझी. आता केक कटिंग करूया आपण. ओके, चलो लेट्स सेलिब्रेट. यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी. आणि हे सगळे बँड्स पण आहेत प्रत्येकाला देणार. थँक्यू. कैवल्य, थँक्यू. थँक्यू. सुषमा, सुजय, थँक्यू. वाव यार, हा तुझा आहे ना? अप्रतिम केलं. येस, थँक्यू. विनोद, हो रे. हात कटिंग झालेलं आहे. फ्रेंडशिप डे आपण सेलिब्रेट करतोय आणि आता हे सगळे खूप रॉकिंग आहे. त्याच्या मागे आणखी एक रॉकिंग कारण आहे. 3D रॉक कॉन्सर्ट सुद्धा आपल्या भेटीला येतोय. तर या कॉन्सर्ट बद्दल मला काय सांगाल?
ऍक्च्युली आमचा जो कुचका कैवल्य आहे ना तोच कॉन्सर्ट बद्दल सारखा बोलत असतो, त्यालाच बोलू दे. माझा जो बँड आहे त्यामध्ये मी आहे, जुईली जोगळेकर आहे, जयंत पानसरे आहे आणि अप्रतिम म्युझिशियन्स आहेत सगळे. तर आम्ही परफॉर्म करतच असतो मधनं. तर आमचा एक सोलापूरला परफॉर्मन्स झालेला आहे ऑलरेडी आणि ताबडतोड म्हणजे असा हिस्टेरिया असा परफॉर्मन्स होता. आणि आता पुण्याला पण आम्ही जाणार आहोत परफॉर्म करायला. पण आता काय, हे जे सगळे माझ्या घरातली मंडळी आहे त्यांनासुद्धा सगळ्यांना गायची खूप हौस आहे. तर त्यांचं असं म्हणणे की त्यांनासुद्धा माझ्या बँडमध्ये यायचं आहे, माझ्या कॉन्सर्टमध्ये यायचं आहे. तर ते काही शक्य नाही आहे. आम्ही महाराष्ट्रावर हिंडणार आहोत, तुमच्या शहरातसुद्धा आम्ही येणार आहोत. तर तुम्ही या ऐकायला गाणी 3D रॉक कॉन्सर्टला. ओके. येस, अर्थात 3D रॉक कॉन्सर्टची गाणी आम्हाला ऐकायची आहेत, ते सगळं आम्हाला अनुभवायचं आहे. पण आत्ताही मला अनेक गायक मंडळी आणि रॉकिंग मंडळी इथे दिसत आहेत, तर एखादं गाणं होऊन जाऊ दे. कोण गाणार आहे? मला असं वाटतं सुजयनी सुरुवात करावी. सुजय, आपण एक छोटीशी ऑडिशन घेऊया का बँडसाठी? हे घ्या. मला एक गाणं खूप आवडतं, ते मी गायलेलं नाही, मी प्रयत्न करतो. पण यारो जी भर के जी लो पल, लगता है आजकल दौर अपना आएगा, यारो जो खुद पे हो यकीन तो जिंदगी हंसी तुझे कल बुलाएगा, यारो जी भर के जी लो पल, लगता है आजकल दौर अपना आएगा, यारो जो खुद पे हो यकीन तो जिंदगी हंसी तुझे कल बुलाएगा. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की कैवल्य आम्हाला या रॉक बँड मध्ये घेणार नाही होत आणि आम्ही पूर्ण तयारीनिशी त्यात घुसण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. आणि काय काय मजा घडणार आहे आणि आम्ही गाऊ शकणार आहोत की नाही, आणि आम्ही गायलो तर तुम्ही त्या बसून ऐकू शकणार आहात की नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला रॉक कॉन्सर्टमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे जेव्हा आम्ही तुमच्या शहरात येऊ, यू बेटर बी देअर. आणि असे आमचे अमेझिंग बँड्स आहेत, हे असे नाही आहेत, थोडेसे वेगळे आहेत. आणि ते फ्रेंडशिप बँड हाच आमचा पास आहे. सो गो ग्रॅब इट आणि या नक्की. काय अडले? घरोघरी मातीच्या चुली, घरोघरी छोट्या पिंचे चार्जर, अंथरूण पाहून पाय पसरावे, बॅलन्स बघून मोबाईल वापरावे. क्या बात आहे अशू. विचार विचार. नाकापेक्षा मोती जड, सुजयची गर्लफ्रेंड. हो एवढी जड झाली त्याला तरी फिरवतोय. गर्लफ्रेंडचं सोड, कैवल्यचं काय आहे? एवढा रागवला होता त्याच्यावर त्या दिवशी, आता स्वतःच गायब झालाय. काय चाललंय दोघांचं? तुला सांगू का, मला ना असं वाटतंय सुजयनी त्याला रेकॉर्ड प्लेअर दिला ना, राग निघून गेला त्याचा सगळा. हे आपलं कैवल्य असं नाही. हा गप गा. मला तर आता असं वाटायला लागलंय ना, कैवल्यच सुजय बरोबर अफेअर चालू आहे. काय ना गंमत करते ती. मला ना त्यांचं वागणं थोडं विचित्रच वाटतं. आले ना घरी की बोलूया त्यांच्याशी. अरे याला काय अर्थ आहे? आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे ना काय चालू आहे त्यांचं. आणि कैवल्य असा वागेल असं वाटलं नव्हतं मला. भरोशाच्या म्हशीला टोणगा. म्हणजे भरोशाच्या अँटीव्हायरस तीच व्हायरस दिला. डे आज आपण तर सेलिब्रेट करतोय, पण तुम्ही काय प्लॅन करणार आहात? तुमचं या सगळ्या घरात काहीतरी करामती रंगणार आहेत का? याबद्दल मला काहीतरी सांगा. फ्रेंडशिप डे कसा सेलिब्रेट करणार आहात? घरात सेलिब्रेट कसं करणार आहोत या बाबतीत माझं प्लॅनिंग पूर्णपणे फेल जातं. कारण मी थोडासा वृक्ष व्यक्ती असल्यामुळे हे असे फ्रेंडशिप डे वगैरे करणं फार माझ्या प्रकृतीत मावत नाही, बसत नाही. तर पण ॲना अबिना हे असे जे आमच्या मेंबर्स आहेत ते अगदी एक्सायटेड असणार आहेत. तर आपण तिच्याशी बोलूया. ॲना आणि तिची फ्रेंड बीना या दोघी मिळून हे प्लॅनिंग करणार आणि ते आम्हाला रिमाइंडर करणार आहेत असं ठरलेलं आहे यावर्षी फ्रेंडशिप डेचं. आणि माझा अजिबात मूड चांगला नाही आहे, कारण किंजलला बोलत नाही. किंजल माझी बेस्टेस्ट फ्रेंड आहे आणि मी तिच्यासाठी हा केक इथे पाठवणार आहे. तू फ्रेंडशिप बोलू देणार नाही माईक मध्ये. ती काय बेस्ट फ्रेंड आहे, आम्ही कोण होत मग? तुम्ही बेस्ट आहे. तू व्हॅलेंटाईन डे ची वाट पाहतोस का? हो मी हे असं करतात. नाही मी हात भरलाय, मी व्हॅलेंटाईन डे ची मी वाट बघतोय. त्या दिवशी मी
जाणार केक वगैरे घेऊन तिचे. पण आता ॲना आणि तिची फ्रेंड बीना आणि तिची फ्रेंड मीना. मिनल काय करणार आहेस फ्रेंडशिप डेला? मी काय करणार, हेच फ्रेंड्स येता जाता सारखे सारखे बोरिंग नाही चांगले आहेत, पण बघू काहीतरी करू प्लॅन. आणि आम्ही रोजच इतकी मस्ती करतो की आम्हाला फ्रेंडशिप डे साठी खरं तर एक दिवस पुरतच नाही. आम्हाला वर्षभर आमचा फ्रेंडशिप डे चालूच असतो, आमचा फ्रेंडशिप इयर, आमचा फ्रेंडशिप लाईफ झालेला आहे. त्यामुळे तुझी दाढी उपटून काढे ना मी. काढ ना कुठे कीप क्वाइट. मजा असते. नाही मला असं पण वाटतं म्हणजे फ्रेंडशिप डे इज अ व्हेरी नाईस कॉन्सेप्ट, व्हेरी स्वीट कॉन्सेप्ट. पण शेवटी फ्रेंडशिप डे हा महत्त्वाचा नसतो, फ्रेंडशिप महत्त्वाची असते आणि एका वेगवेगळ्या अर्थाने प्रत्येक डे महत्त्वाचा असतो. सो प्रत्येक दिवशी आपण मैत्रीचं जे नातं आहे ते असंच जर आपण सेलिब्रेट करत राहिलो वेगवेगळ्या कारणांनी, कधी मित्रांची खोडी काढून, कधी मित्रांची मजा करून, कधी मित्रांना मदत करून, कधी मित्रांचे त्यांचे वाढदिवस सेलिब्रेट करून, कधी मैत्रीच्या नात्याला वेगळा अर्थ देऊन, तर मला असं वाटतं प्रत्येक डे हा फ्रेंडशिप डे होऊ शकतो आपल्या आयुष्यात. आणि रेश्मा आणि कैवल्य तिकडे काय शांत आहेत? काय करायचं यावेळेस? तू कांदे पोहे करा. कांदे पोहे तर मी रोजच करते. कांदे आज काहीतरी स्पेशल बेत करेन मी. म्हणजे थालीपीठ नाही, गुलाबजाम वगैरे करेन. म्हणजे कसं आहे ना, राकेशना पण आवडतात, तर मग ते असे हळू. कांदे पोहे मध्ये बटाटा, बरं ठीक आहे, पण करेन नक्की. मला असं वाटतं की हे खरं आहे की आम्ही 6 जण या घरात रोज असतो आणि हीच आमची फ्रेंडशिप आहे. कारण आम्हाला एकमेकांबद्दल जे सगळं काही वाटतं ना ते एक्सप्रेस करतोच आम्ही दरवेळेस, असं नाही. पण त्यासाठीच तर हे डेज असतात ना, की फ्रेंडशिप डे असा आहे की खरंच तुम्हाला जर एखाद्या मित्राबद्दल काही वाटत असेल तर त्याला जाऊन सांगा. कारण एक निमित्त असतं तुम्हाला त्याच्याबद्दल जे वाटतंय ते मनातपासून सांगण्याचं. तर मला असं वाटतं की या फ्रेंडशिप डेला मी कोणाशीही नेहमीसारखा चांगला वागणार नाही, थोडासा कुचकाच वागून बघीन, थोडं जास्त उशिरापर्यंत झोपीन आणि मग उठल्यानंतर रेश्माच्या हातचे कांदे पोहे खाईन, सुजयला घरभाड्यावरनं बोलीन, आशूला त्याच्या इंग्लिशवरनं बोलीन, ॲनाला म्हणेन की कचऱ्यातून कला करते आणि मिनलची थोडीफार मारामारी करीन. हो ना, खूपच वेगळा दिवस, खूप वेगळा दिवस घालवेल मी असं मला वाटतं. येस येस, दॅट्स माय प्लॅन. तुझं वेगळं असलं तरी सुद्धा आपली ॲना आणि तिची फ्रेंड बीना यांची एक वेगळी फ्रेंडशिप आहे. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं आज सगळ्यांसोबत. आपण या सगळ्या 3D टीम सोबत आज फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केलेला आहे आणि आय होप तुम्हालाही मजा आलेली असेल. आणि आपण याला रोजच भेटायला ही टीम हजर असते. सो सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू निलिमा आणि IBN लोकमत आमच्या गिफ्टसाठी.